नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण घटना दुरुस्तीचा अभ्यास करणार आहोत। त्यालाच इंग्रजीमधून अमेंडमेंट असे म्हणतात। तर यात आपण घटना दुरुस्तीची प्रक्रिया, त्याचबरोबर घटना दुरुस्तीचे किती प्रकार आहेत आणि बहुमताचे किती प्रकार आहेत, त्याचबरोबर सर्वात शेवटी आपण अलीकडे झालेल्या मोजक्या घटना दुरुस्तीचा देखील अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊया की घटना दुरुस्ती ही का केली जाते। तर 1950ला ज्यावेळेस आपलं संविधान अंमलात आणलं त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीनुसार वेगवेगळ्या कलमांचा त्यामध्ये आणि वेगवेगळ्या भागांचा वापर करून आपल्या संविधानाची निर्मिती केली गेली। मात्र जसजसं वर्ष लोटत गेले, काळ लोटत गेला, त्यानुसार मग त्या काळाला सुसंगत अशा त्यामध्ये बदल करण्याची गरज पडू लागली। तर ही बदल करता यावं यासाठी त्यावेळेसच्या जे फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहेत, म्हणजे फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहेत, ज्यांनी आपली घटना निर्मिती केली, ते घटनेचे निर्माते ह्यांनी आधीच घटना दुरुस्तीची त्यामध्ये तरतूद करून ठेवली होती, संविधानामध्ये तरतूद करून ठेवली होती, जेणेकरून काळानुसार घटनेमध्ये बदल करता येतील। तर हा जो भाग आहे, भाग 20मध्ये घटना दुरुस्तीचा समावेश केला गेला आणि ह्या अंतर्गत फक्त एकच कलम 368 हे अंतर्भूत केलं गेलं। या एकाच कलमामध्ये ह्या संबंधीच्या सगळ्या तरतुदी, त्याचबरोबर घटना दुरुस्तीचे प्रकार, या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश केला गेलेला आहे। घटना दुरुस्तीची वैशिष्ट्ये कोणती आहेत ती आपण थोडक्यात जाणून घेऊयात। आताच आपण पाहिलं की फक्त कलम एकच, जे की कलम 368 आहे, या अंतर्गत घटना दुरुस्तीचं तरतूद केली गेलेली आहे। दुसरी वैशिष्ट्य असं आहे की घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त संसदेलाच आहे, म्हणजेच इथे राज्य सरकारांना आणि राज्य विधिमंडळांना घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही किंवा तशा प्रकारचं ते इनिशिएटिव्हसुद्धा घेऊ शकत नाहीत। ह्यानंतरचं मुद्दा आहे की ज्यावेळेस घटना दुरुस्ती केली जाईल त्यावेळेस घटनेच्या मूलभूत संरचनेला, म्हणजेच बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागता कामा नये। हा निर्णय सुप्रीम कोर्टाने 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये दिला होता। तो अतिशय महत्त्वाचा खटला म्हणून देखील ओळखला जातो। आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आपली घटना दुरुस्तीची प्रक्रिया आहे ती ज्या गोष्टीवर आपल्याला कायदे बनवायचा आहे त्याच्यानुसार अवलंबून आहे। जसं की संघराज्यीय प्रकारामध्ये जर बदल होत असेल तर थोडीशी कठोर अशा प्रक्रियेतून घटना दुरुस्तीच्या बिलाला जावं लागतं, त्या विधेयकाला जावं लागतं। आणि राज्यांचं नाव बदल असेल किंवा त्यांच्या एरियामध्ये बदल करायचा असेल तर मग साध्या बहुमताची घटना दुरुस्ती केली जाते। म्हणजेच आपल्या घटना दुरुस्तीची प्रक्रिया ही खूप कठोरही नाही आहे आणि खूप लवचिकही नाही आहे। मित्रांनो, इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की अमेरिकेचं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप कठोर आहे आणि ब्रिटनचं जे संविधान आहे त्यामध्ये घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती खूप लवचिक आहे। मात्र भारताने ह्या दोन्ही देशांच्या घटना दुरुस्तीच्या प्रकाराचा मध्य काढून जास्त कठोरही नाही आणि जास्त लवचिकही नाही अशा प्रकारची घटना दुरुस्तीची प्रक्रिया अवलंबलेली आहे। ह्यानंतर आपण पाहूया घटना दुरुस्तीची नेमकी काय प्रक्रिया आहे, म्हणजे कोणकोणत्या स्टेजमधून घटना दुरुस्तीचं विधेयक जातं आणि त्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं। संसदेच्या कोणत्याही सभागृहात बिल मांडता येतं, म्हणजेच घटना दुरुस्तीचं जे विधेयक आहे ते संसदेच्या लोकसभेमध्येही मांडता येऊ शकते किंवा राज्यसभेमध्ये देखील मांडता येईल। मंत्री किंवा व्यक्तिगत सदस्य हे बिल मांडू शकतात। मित्रांनो, इथे फरक जाणून घ्या। मंत्री म्हणजे मंत्र्यांचं बिल कोणतं असते आणि व्यक्तिगत सदस्यांचं म्हणजे प्रायव्हेट मेंबर यांचं बिल कोणतं असते। मंत्र्यांचं बिल म्हणजे एक प्रकारे सरकारचंच ते विधेयक असते, जे की मंत्री असतात, जे कॅबिनेटमध्ये किंवा जे त्या मंत्रिमंडळाचे सदस्य असतात, तर त्यांनी जे बिल मांडलेलं असते त्यांना गव्हर्नमेंट बिल असे देखील म्हणतात, म्हणजे सरकारी विधेयक असे देखील म्हणतात। व्यक्तिगत सदस्यांनी मांडलेल्या बिलाला प्रायव्हेट बिल म्हणजेच खाजगी विधेयक असे म्हणतात। मग जो मंत्री नाही अशा प्रकारचे सर्व सदस्यांचा, मग तो त्या
ज्या रुलिंग पार्टी आहे त्यांचा सदस्य असेल तरी देखील चालतं, त्यांना प्रायव्हेट बिल म्हणतात. मंत्री व्यतिरिक्त इतर सदस्यांनी मांडलेल्या बिलाला खाजगी बिल असे म्हणतात, खाजगी विधेयक असे म्हणतात. तर घटनादुरुस्तीचा जो विधेयक आहे तर ते विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची गरज नाही, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस हे विधेयक त्या सभागृहामध्ये मांडलं जातं तर प्रत्येक सभागृहाने स्वतंत्ररित्या ते बिल पास करणं गरजेचं असतं. तर विशेष बहुमताने ते बिल पास होणे आवश्यक आहे. इथेही ते डिपेंड करतं की ते विधेयक नेमकं कोणत्या प्रावधानामध्ये दुरुस्ती करणार आहे, कोणत्या तरतुदीमध्ये दुरुस्ती करणार आहे. मित्रांनो, त्यानंतरचं मुद्दा असा आहे की संयुक्त अधिवेशनाची तरतूद ह्यामध्ये नाही आहे. म्हणजे जर एखादा बिल आहे, घटनादुरुस्तीचं बिल आहे आणि त्याच्यामध्ये काही मुद्द्यांवर त्या दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असतील तर ते मतभेद दूर करण्यासाठी संयुक्त अधिवेशनाची तरतूद इथे नाही, म्हणजे संयुक्त अधिवेशन भरवलं जात नाही. ह्यानंतरचा मुद्दा असा आहे की राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकावर संमती देणे हे बंधनकारक केले गेलेलं आहे. म्हणजेच ज्यावेळेस दोन्ही सभागृहाने स्वतंत्ररित्या ते बिल पास केलेलं असेल त्यानंतर ज्यावेळेस ते राष्ट्रपतींकडे संमतीसाठी जाईल तर राष्ट्रपतींना त्यावर संमती देणं हे बंधनकारक आहे. तर हा जो बदल आहे तो 24वी घटनादुरुस्ती 1971 केला गेला. आणि ह्यानंतरचं आहे की संमतीनंतर विधेयकाची घटनादुरुस्ती रूपांतर कायद्यामध्ये होतं, म्हणजेच त्याला कायद्याचं मान येतं, म्हणजेच कायद्याचं वेटेज येतं. ह्यानंतर आपण पाहूया घटनादुरुस्तीचे प्रकार. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं गोंधळ असा असतो की घटनादुरुस्ती नेमकी किती प्रकारे केली जाते. म्हणजे बऱ्याच जागी साधे बहुमत, विशेष बहुमत आणि विशेष बहुमत प्लस राज्यांची संमती अशा प्रकारच्या तरतुदी आहेत. तर 3 प्रकार आहेत का 2 प्रकार आहेत, यामध्ये मुलांचा गोंधळ दिसतो. तर ज्यावेळेस कलम 368 अंतर्गत जर घटनादुरुस्तीचे प्रकार विचारले गेले असतील तर तिथे 2 प्रकारे घटनादुरुस्ती केली जाते. इथे क्रमांक 2 आणि 3 म्हणजेच विशेष बहुमत आणि राज्यांची संमती, हे अशा प्रकारचे जे 2 बहुमताचे प्रकार आहेत ह्यानुसार घटनादुरुस्ती केली जाते, जी की कलम 368 अंतर्गत येते. जर 368 अंतर्गत विचारला गेला नसेल आणि सरळ विचारला गेला असेल की घटनादुरुस्ती नेमक्या किती प्रकारे केली जाते तर मग ती 3 प्रकारे येईल. इथे शब्दांचा खेळ आहे आणि MPSC शब्दांचा खेळ चांगलाच खेळते, त्यामुळे हा घटक आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. तर आपण जाणून घेऊयात 3 प्रकारे 3 प्रकारे कशा घटनादुरुस्त्या केल्या जातात. तर इथे बहुमताचे देखील 3 प्रकार पडतात. साधे बहुमत पाहूया आधी. साधे बहुमताचा अर्थ काय होतो? सभागृहात उपस्थित आणि मत देणाऱ्या सदस्यांचे बहुमत. म्हणजेच उदाहरण घ्यायचं तर जर लोकसभेमध्ये तो विधेयक असेल तर लोकसभेमध्ये जेवढे सदस्य उपस्थित आहेत आणि मतदान करणार आहेत त्या सदस्यांचं बहुमत असणे. मग जर त्या सभागृहाची गणपूर्ती होत असेल, म्हणजेच कोरम पूर्ण होत असेल तर त्या कोरमचं मग बहुमत असेल. यात महत्त्वाचं हे आहे की तो बिल किंवा ते विधेयक हे बहुमताने पास होणं गरजेचं आहे. मग तो किती टक्के आहे ह्या गोष्टी यामध्ये नाही आहेत. दुसरा महत्त्वाचा आहे आणि लक्षात ठेवायला थोडासा अवघड जातो अशा प्रकारचा आहे किंवा कन्फ्युजन होतं आहे, तर ते आहे विशेष बहुमत. तर विशेष बहुमत कोणाला म्हणतात? सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% जास्त सदस्य संख्येची उपस्थिती आणि उपस्थित व मत देणाऱ्या सदस्यांचे 2/3 बहुमत असणे. उदाहरणार्थ, आपल्या लोकसभेची पूर्ण सदस्य संख्या आहे 552, तर निम्म्यापेक्षा जास्त सदस्य उपस्थित असले पाहिजे, म्हणजेच 276पेक्षा जास्त सदस्य हे उपस्थित असले पाहिजे. मग ते 276पेक्षा जास्त कितीही असू शकतं, 77 असतील किंवा 280 असतील किंवा 300 असतील, 276पेक्षा जास्त असायला पाहिजे. तर ह्या एवढ्या सदस्यांचे 2/3 बहुमत, म्हणजेच ह्या 276 किंवा जेवढे सदस्य होत आहेत त्यांचं 2/3 बहुमत होणे, म्हणजेच जवळपास 67% बहुमत असणं यामध्ये मेन्शन केलं गेलेलं आहे. तिसऱ्या प्रकारचं घटनादुरुस्तीचं प्रकार आणि बहुमताचा प्रकार असा आहे की विशेष बहुमत आणि राज्यांची संमती.
यामध्ये पहिला भाग हा सारखाच आहे, जसं सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% जास्त सदस्य संख्येची उपस्थिती आणि उपस्थित व मत देणाऱ्या सदस्यांचे 2/3 बहुमत. यात मुद्दा आणखी एक ॲड केला गेलेला आहे की जी राज्यांची संमती आहे ती किमान निम्म्या राज्यांची संमती आवश्यक आहे. म्हणजेच एकूण जेवढी राज्य आहेत, देशामध्ये जेवढी राज्य आहेत, तर त्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची संमती असणे. उदाहरणार्थ सध्या एकूण 28 राज्य आहेत, तर या 28चे निम्मे म्हणजे किमान 14 राज्यांनी त्या घटनादुरुस्तीच्या विधेयकाला संमती देणं आवश्यक आहे. तर राज्यांची जी ही अनुमती आहे, ती अनुमती तेथील विधानसभा देते, त्या राज्याची विधानसभा देते आणि ते अनुमती त्या विधानसभेच्या साध्या बहुमताने असते. जसं आपण पहिल्या पॉईंटमध्ये साधा बहुमत काय आहे हे पाहिलं, तर त्या बहुमतानुसार विधानसभा ती अनुमती देते. यानंतर आपण पाहूयात साध्या बहुमताने कोणकोणती घटनादुरुस्त्या केल्या जातात. इथे मी त्या संबंधीची पूर्ण लिस्टच दिलेली आहे, तर ती लिस्ट आपण पाहूया. पहिला आहे ॲडमिशन ऑर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स. म्हणजेच एखाद्या नवीन राज्याची जर स्थापना करायची असेल तर अशा प्रकारचं जे विधेयक आहे ते साध्या बहुमताने पारित केलं जातं. मित्रांनो, इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा आहे की साध्या बहुमताने जरी घटनादुरुस्ती होत असेल, तिला घटनादुरुस्ती म्हणून कन्सिडर करतात, मात्र ती कलम 368 अंतर्गतची घटनादुरुस्ती येत नाही. दुसरा पॉईंट असा आहे फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट्स अँड अल्टरेशन ऑफ एरियाज बाउंड्रीज नेम्स ऑफ स्टेट. म्हणजेच एखाद्या राज्याच्या नावामध्ये बदल करायचा असेल किंवा त्याची बाउंड्री बदलायची असेल, सीमा बदलायच्या असतील किंवा त्याचा एरिया बदलायचा असेल, तर हा जो बदल केला जातो तर त्याच्यासाठी साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करता येते. तिसरं प्रकार कोणता आहे सेकंड शेड्यूल, म्हणजेच दुसरी अनुसूची. ह्यामध्ये बदल केला जातो साध्या बहुमताने. हे दुसरी जी अनुसूची आहे ती वेतनाशी संबंधित आहेत. ह्या संबंधीचा लेक्चर आपण आधीच पाहिलेला आहे. जर पाहिला नसेल तर आपण कृपया आमच्या व्हिडिओच्या लिस्टमधून जावे, आपल्याला ते नक्कीच भेटेल. यानंतर कोरम इन पार्लमेंट, म्हणजेच जी गणपूर्ती आहे, गणसंख्या आहे. आपल्याला माहीत आहे की सभागृहाची सदस्य संख्या 10% असेल, 10%ची आपली गणपूर्ती दिलेली आहे. तर जर ह्या तरतुदीमध्ये बदल करायचा असेल तर साध्या बहुमताने देखील करता येतो. ह्यानंतरचा पॉईंट आहे सिटिझनशिपमध्ये बदल करणे. म्हणजेच ज्यावेळेस नागरिकत्वाच्या काही तरतुदी आहेत, कलम 5 ते 11मध्ये नागरिकत्व आणि त्याच्याशी संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत. ह्याचाही आपण एक स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर बनवलेला आहे, तो आपण पाहू शकता. तर ह्या तरतुदीमध्ये जर बदल करायचा असेल तर संसद साध्या बहुमताने ह्या तरतुदीमध्ये बदल करू शकते. डिलिमिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज, म्हणजेच आपले जे मतदारसंघ आहेत, ज्या मतदारसंघामध्ये आपण राहतो आणि लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकामध्ये आपण वोटिंग करतो, तर ते मतदारसंघ त्यांची ज्यावेळेस त्यांचं परिसीमन केलं जाते, म्हणजे त्यांची बाउंड्री ठरवली जाते, तर ते ठरवताना जो काही आवश्यक बदल केला जाणार आहे त्याच्यासाठी देखील घटनादुरुस्ती करावी लागते आणि ही घटनादुरुस्ती साध्या बहुमताने करता येते. यानंतर आहे 5th शेड्यूल, म्हणजेच 5व्या अनुसूचीमध्ये बदल करताना. 5वी अनुसूची ही ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ शेड्यूल एरिया अँड शेड्यूल ट्राईब्स यांच्याशी संबंधित आहे. म्हणजेच जो अनुसूचित भाग आहे, अनुसूचित प्रदेश आहे आणि अनुसूचित जमातींचा देखील प्रदेश आहे, तर त्याच्या संबंधीच्या प्रशासनासंबंधी दुरुस्ती करायची असेल, म्हणजेच 5व्या अनुसूचीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर साध्या बहुमताने करता येते. 6व्या अनुसूचीमध्ये देखील अशाच प्रकारे बदल केला जातो, तेही साध्या बहुमताने. ही अनुसूची आदिवासी क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ही 4 राज्यांची आदिवासी क्षेत्रांचा समावेश आहे. तर ह्यामध्ये बदल जर करायचा असेल तर साध्या बहुमताने करता येतो. ह्यानंतरचा पॉईंट आहे इलेक्शन्स टू पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, म्हणजेच ज्या संसदेच्या निवडणुका होतात किंवा राज्यस्तरावरच्या ज्या राज्य विधिमंडळाच्या निवडणुका होतात, तर त्या निवडणुकांच्या तरतुदीमध्ये बदल करायचा असेल तर साध्या बहुमताने बदल करता येतो. यानंतर आपण पाहूयात विशेष बहुमताने कोणकोणत्या घटकांमध्ये, संविधानाच्या कोणकोणत्या घटकांमध्ये बदल करता येतो. तर पहिला मुद्दा आहे मूलभूत अधिकारांमध्ये.
फंडामेंटल राईट्समध्ये विशेष बहुमताने बदल करता येतो. विशेष बहुमत काय हे आपण नुकतंच पाहिलं. तर कलम 12 ते 35 दरम्यान जर बदल करायचा असेल तर विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करावी लागते. यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वांमध्ये देखील बदल करायचा असेल तर विशेष बहुमताने बदल करावा लागतो. म्हणजेच कलम 36 ते 51 दरम्यानच्या तरतुदीमध्ये जर बदल करायचा असेल तर संसदेला विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करावी लागते. त्याचबरोबर पहिल्या व तिसऱ्या प्रकारांत समाविष्ट नसलेल्या तरतुदी, म्हणजेच आपण आधीचं जे पाहिलं हे साध्या बहुमताने, आणि यानंतर आपण जो पाहणार आहोत विशेष बहुमत प्लस राज्यांची अनुमती, तर या दोन्हीमध्ये ज्या तरतुदीचा समावेश होत नाही आणि त्यामध्ये बदल करायचा आहे तर अशांचा बदल देखील विशेष बहुमताने केला जातो. यानंतर आपण पाहूयात विशेष बहुमत आणि राज्यांची अनुमतीद्वारे घटनादुरुस्ती कोणकोणत्या मुद्द्यामध्ये केली जाते. मित्रांनो, ही तरतूद लॉजिकलीही आपल्याला अशा प्रकारे लक्षात ठेवता येईल की ह्यामध्ये जे आपण 7 पॉईंट्स नमूद केलेले आहेत ते संघराज्याशी संबंधित तरतुदी आहेत. म्हणजेच केंद्र आणि राज्य ह्या दोन्ही स्तरावर जर बदल केला तर ह्यामध्ये आपल्याला बदल जाणवतो. पहिला मुद्दा पाहूया आपण, इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट. म्हणजेच राष्ट्रपतींच्या निवडणुकीची जी प्रक्रिया आहे त्याच्याशी संबंधित जर बदल करायचा असेल तर विशेष बहुमत आणि किमान निम्म्या राज्यांची अनुमती आवश्यक आहे. ह्यानंतरचा मुद्दा येतो एक्सटेंट ऑफ द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन अँड स्टेट्स. म्हणजेच जे केंद्र स्तरावर केंद्र सरकार असेल किंवा राज्य स्तरावर राज्य सरकार असेल ह्यांच्या कार्यकारी पॉवर म्हणजेच कार्यकारी ह्यांच्या अधिकारामध्ये बदल करायचा असेल तर हे बदल करताना विशेष बहुमत आणि राज्यांची अनुमती ह्याद्वारे घटनादुरुस्ती करावी लागते. तिसरा मुद्दा असा आहे, सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट्स यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये बदल करताना विशेष बहुमत आणि राज्यांची अनुमती घ्यावी लागते, कारण हे संघराज्य स्वरूपाचे यांचं प्रकार आहे. म्हणजे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट ह्यांचे जे अधिकार आहेत ते संघराज्य स्वरूपाचे आहेत. चौथा मुद्दा आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स बिटवीन युनियन अँड स्टेट्स. म्हणजेच केंद्र पातळीवर त्याचबरोबर राज्य पातळीवर जे कायदे निर्मितीची प्रक्रिया आहे, म्हणजे संसद किंवा विधिमंडळ जे कायदे बनवते ती कायदे निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये जर बदल करायचा असेल तर विशेष बहुमत आणि राज्यांच्या अनुमतीने बदल करावा लागतो. यानंतरचा मुद्दा आहे 7th शेड्यूल म्हणजे 7वी घटनादुरुस्ती, जी विषयांच्या विभाजनाशी संबंधित आहेत. 3 प्रकारचे विषय आहेत, संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. तर ह्या सूचीमध्ये बदल करावायचा असेल तर विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांची अनुमती आवश्यक आहे. ह्यानंतरचा मुद्दा येतो रिप्रेझेंटेशन ऑफ द स्टेट्स इन पार्लमेंट. म्हणजेच थोडक्यात हे राज्यसभेचा प्रकार आहे, कारण राज्यसभेमध्ये राज्यांना प्रतिनिधित्वाची तरतूद दिलेली आहे. तर ह्यामध्ये जर बदल करायचा असेल तर मग विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांची अनुमती घ्यावी लागते. शेवटचा पॉईंट आहे पॉवर ऑफ पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड इट्स प्रोसिजर. म्हणजेच स्वतः आर्टिकल 368. म्हणजे ह्या 368मध्ये म्हणजेच घटनादुरुस्तीच्या कलमामध्येच जर बदल करायचा असेल तर मग विशेष बहुमत आणि किमान निम्म्या राज्यांच्या अनुमतीची गरज आहे. आता आपण पाहूयात लेटेस्ट घटनादुरुस्त्या कोणकोणत्या झाल्या. मी गरजेनुसार त्या घटनादुरुस्तीचा बिल नंबरही दिलेला आहे. राज्यसेवा कशाही प्रकारचा प्रश्न विचारू शकते, त्यामुळे कदाचित बिल नंबरवर प्रश्न येईल म्हणून तो मुद्दा देखील मी इथे बाजूला काढलेला आहे. तर मोदी गव्हर्नमेंट जेव्हा सत्तेत आलं तेव्हापासूनच्या घटनादुरुस्त्या मी इथे नमूद केलेल्या आहेत. घटनादुरुस्तीचा क्रमांक, ती कोणत्या वर्षी लागू झाली आणि ती कशाशी संबंधित होती, ही एक प्रकारची सूची इथे मी दिलेली आहे. तर आधी पाहूयात 99वी घटनादुरुस्ती, जी की 2015मध्ये कायदा म्हणून अस्तित्वात आली. ती कशाशी संबंधित होती, ती संबंधित होती NJAC म्हणजेच नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग. ह्या अंतर्गत जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या न्यायाधीशांच्या नेमणुका व्हायच्या. तर नेमणुका नेमक्या कशा प्रकारे केल्या जाव्यात आणि ती नेमणूक करण्यासाठी जे कॉलेजियम आहे ते कोणकोणत्या सदस्यांचं असेल
तर अशा प्रकारच्या तरतुदी ह्या घटनादुरुस्तीमध्ये होत्या, जी की नंतर सुप्रीम कोर्टाने खारिज केली. 100वी घटनादुरुस्ती ही देखील 2015मध्येच पास केली गेली. तर ती होती लँड बाउंड्री ॲग्रीमेंट बिटवीन इंडिया अँड बांगलादेश. म्हणजेच बांगलादेश आणि भारतात दरम्यान त्यावेळेस काही सीमावाद होते, काही गावांचा प्रश्न तिथे उद्भवला होता, जे की धड बांगलादेशमध्येही नव्हते आणि भारतामध्येही नव्हते. तर तो मुद्दा सॉल्व करण्यासाठी 100वी घटनादुरुस्ती केली गेली आणि काही गावं ही बांगलादेशमध्ये गेली आणि काही गावांचा भारतामध्ये समावेश केला गेला. ह्यानंतरची घटनादुरुस्ती आहे 101 क्रमांकाची, जी 2017मध्ये पास केली गेली. ती GSTशी संबंधित आहेत, म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सशी संबंधित आहेत, वस्तू आणि सेवा कराशी संबंधित आहे. ह्या घटनादुरुस्तीचा बिल क्रमांक म्हणजेच त्या विधेयकाचा क्रमांक होता 122. ह्यानंतरची घटनादुरुस्ती 102 नंबरची, जी की 2018मध्ये पास केली गेली. ती होती नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, म्हणजेच मागासवर्ग आयोगाच्या स्थापनेसंबंधीची. जो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग होता त्याच्या स्थापनेशी संबंधित होतं. तर ह्या घटनादुरुस्तीचा बिल क्रमांक हा 123 आहे. 103वी घटनादुरुस्ती अलीकडेच 2019मध्ये पास केली गेली. तर हे EWSच्या आरक्षणाशी संबंधित होतं, म्हणजेच 10% रिझर्वेशनाशी संबंधित होतं. ह्याचा बिल क्रमांक होता 124. आणि नुकतंच 2020 म्हणजे जानेवारी 2020मध्ये एक घटनादुरुस्ती अंमलात आणली गेली. ती 104 क्रमांकाची होती आणि तिची तरतूद अशी होती की रिझर्वेशन फॉर SCs अँड STs, म्हणजेच जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचा मुद्दा आहे, तर त्यांना आरक्षण पुन्हा 10 वर्ष देण्यासंबंधीची ही घटनादुरुस्ती होती. हिचा बिल क्रमांक 126 आहे. मित्रांनो, 122, 123, 124 आपण पाहिलं आणि लगेच 126 आला. मग 125 नंबरचा कुठे गेला? तर 125 नंबरचा जो घटनादुरुस्ती विधेयक आहे तो संसदेमध्ये पेंडिंग आहे आणि तो शेड्यूल 5 आणि 6च्या बदलाशी संबंधित आहे. तो सध्या पेंडिंग असल्याकारणाने त्याचा इथे मी नमूद केलेलं नाही, पण कशाशी संबंधित आहे हे आपल्याला माहीत असलं तर खूप चांगलं होईल. मित्रांनो, इथे मी काही मोजके पॉईंट्स सांगू इच्छितो. घटनादुरुस्तीवर बऱ्याच वेळेस टीकात्मक परीक्षण केलं जातं. ते असं की बऱ्याच वेळेस म्हटलं जातं की घटनादुरुस्तीची पूर्ण प्रक्रिया ही फक्त संसदेलाच पूर्ण अधिकार देते, राज्यांचा यामध्ये काहीच रोल नाही आहे. आणि जर तो असलाच तर ते फक्त निम्म्या राज्यांना आहे, जे की फक्त संमती देणं तेवढं त्यांचं काम आहे. तर इथे अमेरिकेच्या घटनेशी देखील कंपॅरिझन केलं जातं की अमेरिकेमध्ये तेथील राज्य ही घटनेची जर दुरुस्ती करायची असेल तर त्यामध्ये ते बिल इनिशिएटिव्ह करू शकतात, म्हणजे ते बिल संसदेत किंवा त्यांच्या त्या राज्याच्या विधिमंडळामध्ये मांडू शकतात. भारताच्या संविधानामध्ये तशा प्रकारची तरतूद नाही आहे. त्याचबरोबर आपल्या इकडे राज्यांच्या ज्यावेळेस अनुमतीचा प्रश्न येतो त्यावेळेस निम्म्या राज्यांची अनुमती जरी आली असेल तरी ती ग्राह्य धरली जाते. मात्र अमेरिकेमध्ये हीच तरतूद 3/4 राज्यांशी संबंधित आहेत, म्हणजे किमान 75% राज्यांनी अनुमती दिली पाहिजे तर ते बिल त्यांच्याकडे पास होतं. यासंबंधी आणखी एक मुद्दा असा आहे की जी राज्यांची अनुमती आहे तर ती अनुमती नेमक्या किती वेळामध्ये राज्याने द्यायला पाहिजे ह्यावर काही बंधन नाही आहे, म्हणजे राज्य ती अनुमती देण्यासाठी कितीही वेळ घेऊ शकतात. तर ह्या अनुमतीवर देखील विचार व्हावा. त्याचबरोबर याच्याशी संबंधित आणखी एक मुद्दा असा आहे की जर राज्य अनुमती देऊ शकतात तर राज्य अनुमती नाकारू शकतात का, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अलीकडच्या काळामध्ये हा मुद्दा देखील चर्चेत आलेला आहे. तर ह्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे असं घटनातज्ञांचं मत आहे. तर मित्रांनो, आज आपण घटनेमध्ये कशा प्रकारे घटनादुरुस्ती केली जाते, कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारे घटनादुरुस्ती करता येते, त्याचबरोबर बहुमताचे 3 प्रकार आपण पाहिले आणि लेटेस्ट घटनादुरुस्त्या देखील आपण नुकत्याच अभ्यासल्या. तर मित्रांनो, आपल्याला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.